आपण पालकांच्या दृष्टीने बघितलं तर पालक हेच बघतायत की मोठी बिल्डिंग आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. मी मागे एक हे बघितलं होतं, एक स्कूल आहे. तर त्या स्कूलमध्ये सगळे क्लासरूम, इवन जो प्लेइंग एरिया आहे तो सुद्धा पूर्ण एअर कंडिशन आहे. आणि मग अशा वातावरणामध्ये त्या मुलाची फिजिकल डेव्हलपमेंट कशी होणार आहे? जर तो खेळल्यानंतर त्याला घामच येणार नसेल, तर ती मेहनत करून ते खेळून उपयोगच नाहीये. आणि मग अशा वातावरणामध्ये तो मुलगा राहिल्यानंतर काय झालं, घरी आल्यानंतर वातावरण वेगळं. घरी काय तो फुल टाईम एसी मध्ये राहू शकत नाही. मग त्या गोष्टी पालकांच्या लक्षात येत नाही. पालक काय बघतात की इथे काय दिलेलं आहे, काय झालेलं आहे. पण शिक्षण काय भेटते हे अजून लोकांच्या लक्षातच येत नाहीये. खूप मोठ्या मोठ्या ब्रँडच्या स्कूल्स आपल्याकडे आहेत. आपण त्यांना इंटरनॅशनल लेवलच्या स्कूल म्हणतो. पण त्यांच्याकडे ज्या बेसिक गोष्टी आपल्याला मुलांना भेटायला पाहिजे, त्या गोष्टी सुद्धा भेटत नाहीत. बऱ्याच वेळा मूल काय होतं, शाळेमध्ये जातं, अभ्यास करून घरी येतं आणि घरी आल्यानंतर होमवर्क कंप्लीट करतं आणि तेवढंच होतं. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी डेव्हलप व्हायला पाहिजे त्या गोष्टी होत नाहीत. किंवा आता जर समजा आपण एखादी शाळा म्हणू की खूप शाळा मोठी आहे, पण असं होतं की त्या शाळेच्या अगदी 4th स्टँडर्डच्या मुलालाही साधं मराठी वाचता येत नाही. म्हणजे ज्या नीड आहेत त्या गोष्टी होत नाहीत. मग आपण काय करतो की नाही, मोठ्या शाळेत शिकतोय ना, ते होऊन जाईल. ह्या गोष्टी होत नसतात. पालकांना तेवढं इंटरॅक्शन करणं खूप गरजेचं आहे. पालकांशी इंटरॅक्शन शाळेचं होत नाही. ज्या मोठ्या मोठ्या स्कूल्स आहेत ते जर आपण बघितलं तर एका एका क्लासच्या 5-5, 6-6 डिव्हिजन असतात आणि हे कॉम्पिटिशनच चालू आहे की माझा मुलगा त्याच शाळेत शिकला पाहिजे जिथे माझ्या मित्राचा मुलगा शिकतोय. पण बऱ्याच अशा शाळा आहेत की ज्यांची बिल्डिंग मोठी नाहीये, ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तर ऑलमोस्ट सगळ्या शाळेमध्ये सेमच असतं. ज्या बेसिक नीड्स गव्हर्नमेंटने सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या शाळा देतात. पण तिथे जे करिक्युलम घेतलं जातं, तुमच्याशी मंथली इंटरॅक्शन होतं, काही तुमचा मुलगा कुठे कमी पडत असेल तर तिथे सांगितलं जातं. अशी स्कूल जी काम करत असेल की जिथे तुमच्या मुलाच्या प्रत्येक डेव्हलपमेंट वरती भर दिला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या मुलाचे या लेवल किंवा या स्पेसिफिक पार्टमध्ये तुमची डेव्हलपमेंट कमी पडतीये, तर तिथे तुम्ही काम करायला पाहिजे. तिथे आम्हाला तुमच्याकडनं ही हेल्प पाहिजे. आम्ही शाळेमध्ये हे प्रयत्न करतोय, तुम्ही घरी हे प्रयत्न करा. तर मी अशा शाळेला म्हणेल की ती खऱ्या अर्थाने मोठ्या लेव्हलची शाळा आहे.